पुढली बातमी, कोकणामध्ये शिमग्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली आहे। भास्कर जाधवांनी कणकवलीमध्ये केलेल्या टीकेनंतर निलेश राणेंनी चिपळूणमध्ये जाऊन सभा घेतली। या सभेनंतर त्यांनी भास्कर जाधवांना जाहीर धमकीच दिली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोकणात राजकीय शिमग्याला सुरुवात झाली आहे। भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गुहागर इथल्या सभेपूर्वी चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। दोनही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेनं दगड भिरकवल्यानं परिस्थिती आटोक्यात आणण्याकरता पोलिसांना अखेर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या। यानंतर गुहागरमध्ये सुरू झालेल्या सभेतून संताप व्यक्त करत निलेश राणेंनी शेलक्या शब्दात भास्कर जाधवांवर जोरदार प्रहार केलाय। चिपळूणला जी दगडी पडली ना ती पडली नसती, एक दोन आमच्यावर पण पडली, आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर। काही हरकत नाही, काही हरकत नाही। तू आमच्या शेपटीवर पाय दिलास भास्कर जाधव, लक्षात ठेव, या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही। आता या प्रकरणी दोनही गटाच्या जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांवर चिपळूण शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर गृह खात्याला हे घडवायचं होतं की काय असा सवाल उपस्थित करत पोलिसांनी पोलिसांचं काम केलं असतं तर हा संघर्ष टाळला असता, असं म्हणत भास्कर जाधवांनी या प्रकरणी गृह विभागावर निशाणा साधलाय। अरे हे नळकांड्या तुम्ही त्यांच्या तिकडे फोडायला पाहिजे होत्या, जेव्हा तुमचं ते ऐकत नव्हते तेव्हा। त्यातली एक जरी नळकांड तुम्ही फोडला असतं तर रस्त्याला लागले असते। पण मला असं वाटतं पोलिसांच्यावर कुठून तरी दबाव होता, त्यांना कुठंतरी हे घडवायचंच होतं। मला धन्यवाद दिले पाहिजेत की माझ्या पाठीशी माझे लोक ठामपणे उभे राहिले, त्यांना त्यांनी फार काही घडू दिलं नाही। त्यासोबतच निलेश राणेंनी जाहीर व्यासपीठावरून मला मारण्याची धमकी दिली आहे। हे व्यासपीठ भाजपचं होतं असं सांगत विरोधक म्हणून मला भाजपला संपवायचंय का असा संशय देखील भास्कर जाधवांनी व्यक्त केलाय। काही लोकांना ठार मारून विरोधक संपवायचं काम चाललेलं आहे। आज आघाडीवर बऱ्याच अंशी मला असं वाटतं की मी लढतोय, त्यामुळं कदाचित त्यांचा तो प्लॅन असावा की मला ठार मारायचा आणि एक विरोधक संपवून टाकायचा कोकणातला, हा असावा। कालच्या या प्रकरणानंतर आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतल्या निवासस्थानासमोर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। पण याची आवश्यकता नाही असं वैभव नाईक वातावरणामुळे लावला असेल, परंतु त्याची काही गरज नाही। शिवसैनिक या जिल्ह्यामध्ये दहशत मोडण्यासाठी समर्थ आहेत आणि भाजपचे असू किंवा राणे समर्थ असू दे, ज्या पद्धतीने उत्तर देईल त्याच पद्धतीने आम्ही पण त्याच पद्धतीने उत्तर देऊ। 12 वर्षांपूर्वी चिपळूणच्या सावर्डे गावात भास्कर जाधव यांनी सभा घेत नारायण राणेंवर पहिल्यांदा निशाणा साधला। तेव्हापासून आज तागायत कोकणातल्या कोकणी माणसाला भास्कर जाधव आणि राणे हे वैर काही नवं नाही। आता ऐन निवडणुकीत हे वाकयुद्ध रंगल्यानं कोकणातलं वातावरण शिमग्यापूर्वी आधीच तापायला सुरुवात झाली आहे। चिपळूणहून निसार शेखसह लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।